लागणं काय असतं? केस कोण हाताळतोय? इन्स्पेक्टर चालू पांडे, जो गुन्हेगाराला आकाश आणि पाताळातून सुद्धा पकडून आणतो. हो हो सर, ते तर खरंच आहे. मी खूपच धन्य की ही केस तुम्ही हँडल करताय. पण काही कळलं का? ऑफकोर्स पत्ता लागलाय. कोण आहे तो बदमाश माणूस? कोण आहे? काखेत कळसा गावाला वळसा. अर्थात जो कोणी गुन्हेगार आहे तो तुमच्यापैकीच एक आहे. मीनिंग द कल्प्रिट इज वन अमंगस्ट यू. म्हणजे गुन्हेगार तुमच्यापैकी कोणीतरी एक आहे. कळलं ते, पण એટલે તમારામાંથી જ કોઈ ગુનેગાર છે. छे 6 लोक आहेत. पाजे 6 नाही, कोणीतरी एक आहे का? हो पंजाबी. हो, पण तो एक आहे कोण? अंदाज लावा. सगळं काम पोलिसांनीच करायचं का? हो, तुम्ही सांगा ना पांडे साहेब, प्लीज. कोण आहे तो? सांगा ना प्लीज. ओके, चला तुम्हा लोकांना एक हिंट देतो. तुम्हा लोकांना जे मेसेजेस केले गेलेले आहेत त्या सगळ्या वैयक्तिक बाबी आहेत. आणि अशा वैयक्तिक गोष्टी कुणा जवळच्यालाच माहीत असणार नाही. तुम्हा लोकांना ज्या कोणी मेसेज केलेला आहे तो तुमच्या कोणीतरी ओळखीचाच आहे. ओ हो, अच्छा 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 अच्छा, कोणीतरी आपलाच आहे. तर टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ना, कारण आपले म्हणजे आपले नाही का. कोणीतरी बाहेरचं असतं तर नक्कीच काळजी घ्यावी लागली असती. तरी सुद्धा कळलं तर पाहिजे ना कोण आहे जो आपला आहे पण आपला नाहीये. हो, कळलं तर पाहिजेच. हो बरोबर. अरे, तो जो कोणी आहे त्याला आपण आपसात बसून शोधू ना. त्यासाठी बिचाऱ्या चालूजी पांडेजींना का थांबून ठेवलं आहे? सकाळपासून बिचारे पोलीस स्टेशनमध्ये काम करून दमले असतील. म्हणून माझ्या हिशोबाने या बाबतीत पोलिसांना सोडलं पाहिजे. चालूजी पांडेजी, मी काय म्हणतो, तुम्ही म्हणजे तुम्ही जा, या निघा, जा जा. जा, मी इथे टाइमपास करायला येतो का? जोपर्यंत मी गुन्हेगाराला पकडत नाही मी इथून हलणार नाही. आणि मला माहित आहे की खरा गुन्हेगार कोण आहे. कोण आहे? तो तूच आहेस, तूच आहेस. तो तू आहेस, तू. तो गुन्हेगार हा 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 आहे. जेठालाल तू? जेठालाल तू? जेठा भाऊ? जेठालाल? जेठाजी तुम्ही? नाहीये, शक्य नाहीये. अरे कसं शक्य नाहीये दयाताई? आमच्या ट्रॅकिंग रिपोर्ट नुसार ज्या मोबाईल वरून मेसेजेस केले गेले होते ते एमजी रोड वरच्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानातून केले गेले होते. आणि त्या इलेक्ट्रॉनिक दुकानाचं नाव आहे गडा इलेक्ट्रॉनिक. गडा इलेक्ट्रॉनिक. गडा इलेक्ट्रॉनिक. सगळे पुरावे आणि साक्षीदार तपासल्यानंतर हे सिद्ध होत आहे की हे सगळे मेसेजेस गडा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक जेठालाल गडाने केलेले आहेत. खरं खरंच सांगून टाक जेठालाल,
नाहीतर तुला तर माहीतच आहे, माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. खोट बोललास तर खाशील नाही चांडे. नाही, हे खरं आहे, खरं आहे, खरं आहे. यस. अगं बाई जेठा भाऊ, टप्पूचे पप्पा, हे तुम्ही काय केलं? काय केलं ते जाऊ दे दया वहिनी. जेठालाल तू हे का केलं? जेठालाल तुला माहिती आहे, जेव्हापासून मेसेज आला आहे बबिता किती टेन्शन मध्ये आहे. तिने तर नवीन जॉब शोधायला सुरुवात पण केली. आणि जेठालाल, मी माधवीला समजावून दमलो की मी तिच्यापासून काहीही लपत नाहीये, पण ती ऐकायला तयारच नव्हती. जेठाभाऊ, तुमच्या मेसेजमुळे लाडू शोधून शोधून माझी हालत खराब झाली. कमीत कमी 100 ग्रॅम वजन कमी झालं असेल. अय, तुझ्याचमुळे माझी डार्लिंग रोशन माझ्यावर संशय घेत होती की मी गॅरेजचं खोटं कारण देऊन पार्टी शार्टी करायला जातोय. तुझ्याचमुळे या सगळ्यांनी त्यांचा राग माझ्यावर काढला. पण जेठालाल, माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अजूनही दिलं नाहीयेस. तू असं का केलंस? का? या पोपटलालमुळे. हा? झालं असं की, अरे हा तर तोच पोपटलालचा फोन आहे. ओहो, असं वाटतंय बाघाने त्या बॉक्स मध्ये डमी फोन घालून दिला आणि असली फोन इथेच राहिला. अरे बिचारा पोपटलाल वैतागला असेल. त्याचा सिम कार्ड पण इथेच आहे. मग त्याला निरोप कसा पोचवू की गडबड झालीये म्हणून. पण एक मिनिट, त्याला निरोप पोचवायचाच कशाला? एक फोन खरेदी करताना त्याने मला 2 तास त्रास दिला. मग त्याला पण थोडाफार त्रास दिला तर चालतंय की. पण मी खरं बोलतो आहे की मी तुमच्या सोबत एक भोळी, निर्दोष, फक्त निर्दोष मस्खरी करत होतो.